पुणे राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एसटी प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत एक महत्वाचा निर्णय घेतलाय। पुढील वर्षी एसटीच्या ताफ्यात नव्या बसचा समावेश होणार आहे आणि या प्रत्येक बसमध्ये चालकाच्या जागेजवळ ब्रेथ एनालायझर प्रणाली बसवली जाणार आहे। या उपकरणामुळे बस सुरू करण्यापूर्वी चालकाला आपल्या श्वासाची तपासणी करावी लागणार आहे। जर तपासणीत मद्याचे अंश आढळले तर बस सुरू होणार नाही। या नव्या तंत्रज्ञानामुळे नशेत वाहन चालवणाऱ्या चालकांवर नियंत्रण मिळवता येईल आणि प्रवाशांच्या सुरक्षेत देखील मोठी वाढ होणार आहे। दररोज लाखो प्रवासी एसटी बसमधून ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये प्रवास करतात। मात्र काही चालक ड्युटी दरम्यान मद्यप्राशन करून वाहन चालवतात किंवा प्रवाशांशी देखील गैरवर्तन करतात। त्यामुळे अपघाताच्या घटनाही घडत असतात। या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी नवीन बसची खरेदी करताना ब्रेथ एनालायझर प्रणाली अनिवार्य करण्याचा निर्णय घेतलाय। या नव्या तंत्रज्ञानामुळे केवळ चालकच नव्हे तर प्रवासी आणि रस्त्यावरचे इतर वाहन चालक यांच्याही सुरक्षेत सुधारणा होईल। तपासणी दरम्यान जर चालकाच्या श्वासात अल्कोहोल आढळला तर बस सुरू होणार नाही आणि संबंधित चालकावर कारवाई देखील केली जाणार आहे। या निर्णयामुळे ड्युटीवर मद्यप्राशन करणाऱ्या घटनांमध्ये घट होईल आणि अपघाताचे प्रमाणही कमी होईल अशी अपेक्षा आहे। तसेच प्रवाशांना अधिक सुरक्षित, आधुनिक आणि गुणवत्तापूर्ण प्रवासाचा अनुभव मिळणार आहे। एसटी प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार लवकरच 25,000 नवीन बसचा समावेश होणार असून पहिल्या टप्प्यात 8,000 बसची खरेदी प्रक्रिया सुरू केली जाईल। सध्या महामंडळाकडे सुमारे 14,000 बसचा ताफा असून त्यापैकी 12,500 बस विविध मार्गांवर धावत आहेत। नव्या बसमुळे एसटी सेवा आणखी विश्वासार्ह आणि सुरक्षित होईल असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केलाय। अशाच ताज्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी बघत राहा न्यूज डॉट्स।